मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. नमस्कार मित्रांनो. मानवाच्या जीवनातील सर्वात मोठं आणि रहस्यमय सत्य म्हणजे मृत्यू. प्रत्येक माणूस जन्माला येतो आणि एक दिवस त्याचा मृत्यू होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की माणूस मरण पावल्यानंतर त्याच्या आत्म्याचं काय होतं? तो आत्मा कुठे जातो? त्याचा पुढचा प्रवास कसा असतो? हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुडा पुराणामध्ये या प्रश्नांची सविस्तर माहिती दिलेली आहे. या ग्रंथात भगवान विष्णू आणि गरुड यांच्यामध्ये झालेल्या संवादातून मृत्यूनंतर आत्म्याचा संपूर्ण प्रवास समजावून सांगितला आहे. मृत्यूचा क्षण गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा हळूहळू शरीरापासून वेगळा होऊ लागतो. त्या क्षणी माणसाचे डोळे बंद होतात, श्वास थांबतो आणि शरीर शांत होतं. पण आत्मा अजूनही जागृत असतो. आत्मा आपल्या शरीराकडे आणि आपल्या कुटुंबाकडे पाहत असतो. त्याला सर्व काही दिसतं आणि ऐकूही येतं, पण तो कोणाशी बोलू शकत नाही. त्यावेळी आत्म्याला समजतं की आता त्याचं पृथ्वीवरील जीवन संपलं आहे. यमदूतांचे आगमन. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर काही वेळात यमदूत आत्म्याला घेण्यासाठी येतात. जर माणसाने आयुष्यात चांगले कर्म केले असतील तर यमदूत शांत आणि सौम्य रूपात दिसतात. पण जर माणसाने पाप केले असतील तर यमदूत भयानक आणि क्रूर रूपात येतात. ते आत्म्याला बांधून घेऊन जातात. त्या क्षणी आत्म्याला आपल्या कर्मांची आठवण येऊ लागते. आत्म्याचा कठीण प्रवास. गरुड पुराणमध्ये सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकाकडे एक लांब आणि कठीण प्रवास करावा लागतो. हा प्रवास खूप कष्टदायक असतो. या मार्गावर भयानक अंधार असतो. उष्ण वारे वाहत असतात. काटेरी रस्ते असतात. आत्म्याला भूक, तहान आणि थकवा जाणवतो. म्हणूनच हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे, जेणेकरून आत्म्याला या प्रवासात मदत मिळते. 13 दिवसांचे महत्त्व. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचे पहिले 13 दिवस खूप महत्त्वाचे असतात. या काळात आत्मा आपल्या घराजवळच फिरत असतो. तो आपल्या कुटुंबाला पाहत असतो आणि त्यांच्या दुःखाची जाणीव त्याला होत असते. म्हणूनच या 13 दिवसांमध्ये विविध धार्मिक विधी केले जातात. यमराजांचा दरबार. जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा त्याला यमराजांच्या दरबारात नेले जाते. तिथे चित्रगुप्त नावाचे देवता माणसाच्या आयुष्यात केलेल्या सर्व कर्मांचा हिशोब सांगतात. माणसाने आयुष्यात केलेली प्रत्येक चांगली आणि वाईट कृती तिथे नोंदलेली असते. स्वर्ग आणि नरक न्याय झाल्यानंतर आत्म्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतं. जर माणसाने आयुष्यात सत्य बोललं असेल, दान केलं असेल, इतरांना मदत केली असेल तर त्याला स्वर्ग मिळतो. पण जर त्याने खोटं बोललं, चोरी केली, इतरांना त्रास दिला तर त्याला नरकातील कठोर शिक्षा मिळते. गरुड पुराणमध्ये नरकाचे अनेक प्रकार सांगितले आहेत, जिथे पाप करणाऱ्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते. गरुड पुराणाचा संदेश. गरुड पुराण आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. तो म्हणजे माणसाने आयुष्यात चांगली कर्म करावीत, सत्याचा मार्ग निवडावा, इतरांना मदत करावी. कारण शेवटी प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांचे फळ मिळते. शेवट. मित्रांनो, जीवन खूप मौल्यवान आहे. आपण जे कर्म करतो त्याचा परिणाम आपल्याला या जगात आणि मृत्यूनंतरही भोगावा लागतो. म्हणूनच चांगल्या मार्गावर चालणं आणि इतरांना मदत करणं हेच खऱ्या अर्थाने जीवनाचं सार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच रोचक आणि धार्मिक माहितीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.